थांबा जरा मागे बसते. आवाज यायलाय का? फॅन चालू आहे व फॅनचा आवाज येत असेल आता तुम्हाला. तर असू द्या, येऊ द्या, काय आहे लई थोडा वेळ. कानात गोळा घातला तरी जवळून आवाज यायला. तर मी काय म्हणत होते, जे प्रत्येकाच्या घरोघरचं आहे बरं का. कुणाच्या घरात काय आहे ते कुणाला माहिती नसतं. उगाच आपण ना त्याच्या परिवाराबद्दल कसले विचार ठेवित मनामध्ये. सोशल मीडियावर आता बघून मला लोकायला कुणाला काय विचार करायचे ते करू शकते तर बरं का. पण मी तुम्हाला सांगते, माझ्या परिवारातून, अख्ख्या खानदानातून, गायकवाड खानदान लय मोठा आहे. 4 भावाचा विस्तार आहे. त्यांचे 4 लेकर आहेत. पुन्हा मग माझ्या माहेरचं खानदान 6 लेकर भाऊंड, आणि त्या 6 भाऊंडांचे 3 2 लेकर आहेत. एवढीच फॅमिली बस झाली आम्हाला, सासर माहेर. पण मला सांगा तुम्ही, ह्या सोशल मीडियावर जर तुम्ही मला गाळलं तर मग माझ्या परिवारातून तुम्हाला कुणाला माहिती आहे का? माझ्या परिवारातून दुसऱ्या अजून कुणाबद्दल मला गाळलं म्हणायले माझ्या नवऱ्याला साईटला जर ठेवलं, मी तर तुम्हाला दिसणारच आहे. मी हाय ह्या सोशल मीडियावर. मी हाय म्हणलोय ना. हायच म्हणायले मी कुठं म्हणायले नाही. मला गाळू नका. मला तुम्ही जरी सोबत नाही घेऊन चाललाव ना, तरी मी एकटी खंबीर आहे. तुमच्या पुढं नाही गेले तर माग तरी येणारच मी. कळलं का? पण मी हाय सोशल मीडियावर. मला एवढंच म्हणायचंय की माझ्या खानदानातून, माझ्या परिवारातून तुम्हाला कुणाला माहिती आहे का? माझ्या खानदानातून, माझ्या परिवारातून कुणाबद्दल, माझ्या बहिणी बाळाबद्दल, माझ्या भावंडांबद्दल, माझ्या दिरांबद्दल, माझ्या जावांबद्दल, माझ्या सासऱ्यांबद्दल, माझ्या आईवडिलाबद्दल, माझ्या मुलांबद्दल काय तुम्हाला वाटतंय हिला काहीच नाही, हे तर नाहीच नाही, पण लाज लाजा शरम हाया. अरे माझ्याकडून शिका, माझ्याकडून. कळलं का? ह्या सोशल मीडियावर बघा शेवट आता म्हणायले तर कृपया हाथ जोड़ के विनंती, अपने घर के औरतों के, लड़की लोगों के फोटो अपलोड मत कीजिए सोशल मीडिया पे. आता म्हणायले तर पहिलं मी म्हणत असते ना कधी, पण आता जसा यूज व्हायलाय, वापर व्हायलाय, जसं कायनून बायनून एकाचं एकाला आणि एकाचं एकाला दुसऱ्याचं तिसऱ्याला लावायले तर ना, जोडू आणि मग व्हायरल करायले तर, त्याच्यामुळं म्हणायले तर परिवारातून लेकी बाळीला, बायांना ह्यांना कुणाचे फोटो बिटो कोणी काय तसलं टाकू नका. पण माझ्या परिवारातून त्या सोशल मीडियावर तुम्हाला माझ्या अतिरिक्त दुसरं कोणीच दिसणार नाही. जर तुम्हाला माहिती असेल माझ्या परिवारा खानदानाबद्दल, तर तुम्ही माझ्यासोबत नाही, माझ्या समोर प्रूफ के साथ दाखवा हे तुझ्या खानदानातून बघ सोशल मीडियावर आहे म्हणून. कळलं का? माझी गोष्ट म्हणता तर बघा, मी आहे आता सोशल मीडियावर. मी तुम्हाला सकाळपासून सांगायले ना, तुम्हाला सकाळपासून म्हणजे व्हिडिओ चालू केलाय तसं मी तुम्हाला सांगायले मी सोशल मीडियावर आहे. जेव्हा माझ्यासोबत कुणी काही तसलं फ्रॉडपणा करून दाखवतील ना, आणि जे माझ्या नजरात आलं ना, समोर आलं ना, तर मग बघूया आपण. तुम्ही बी बघा. कळलं का? म्हातारी आहे राव शेवटी आता. आहे का नाही म्हातारपणाचा फायदा? पण विचारायला या म्हाताऱ्याला
असं बी आगये डंगरेन आगये म्हातारेन, बसकी जागेवरून बसकी देवधर्म करीत आणि बसकी भजन करीत. हा, असे आपल्याला आता ते उपमा देते. तर आपल्याला ह्या पद्धतीनं नजराचे म्हणजे लोकांच्या नजरात आपल्याला समजित येतं. खालच्या लेवलला म्हणत नाही, वरची लेवल आहे. म्हातारपण वरची लेवल आहे. हा, माहित नाही सगळ्याच्या नशिबात नसतं या म्हातार होणं. आधीच गॅट आऊट आहे का नाही. तर आता हे म्हणायले तर लोक मुलींचे फोटो टाकू नका, मुलींचे फोटो टाकू नका, बायांचे फोटो टाकू नका. पण मी तुमच्या समोर एक पॉइंट मांडणार आहे. मेन पॉइंट आहे की बघा, उगाच वाकड का तणाव दोन मी रिकाम्या राणी. तर बघा, हे असं एवढं बोलायला बी ना हे लागतं. हे कळलं का. हा, म्हणजे व्यक्तीनं कुठलंही काम हातात घेणं आणि ते काम पुढं घेऊन चालणं वाटतंय तितकं सोपं नाही. काम आहे हे माझं. तुम्हाला वाटत असेल काय बडबडायची आहे. बडबडायला तुम्हाला येतंय का. बडबडायला पण आलं पाहिजे. काही ना काही पण ते बडबडायला आलं पाहिजे. कळलं का. हा, तर माझ्याकडे पॉइंट काय आहे, ह्या सोशल मीडियावर मी जे आतापर्यंत म्हणजे निदर्शनात कुठं कुठं आलेलं आहे. कुठं कुठं आलेलं म्हणजे कसं बघा, डायरेक्ट लोक व्हिडिओ टाकतात, अपलोड करतात व्हिडिओ. कोणते ते एकूण एक काहीतरी करायला वेगळंच व व्हिडिओ कॉलवर. हा, ह्या सोशल मीडियावर बोलू देईना तर बघायला भेटायलंय आम्हाला. आम्ही बघत आहोत, तुम्ही बी बघत आहोत, बघत असता. ते काय नु बायनू म्हणजे आता तुम्ही समजून घ्या. ते बघाय भेटायले पण आम्हाला बोलायला जमन आहे. नाही तर काय बोलले असते भारी बाबा. एका रात्रात 1 मिलियन व्ह्यूज माझ्या व्हिडिओला एका रात्रात 1 मिलियन व्ह्यूज माझ्या आलेले आहेत. म्हणून माझं चॅनल एक टाइम ताब्यात घेतलं होतं. हा, आणि आता सगळ्याला अलाउट केलंय की असं तसं काही बोलायचं नाही, करून दाखवायचं. बाबा आम्ही नाही ट्राय करीत तसं काही. हा, म्हणजे सोशल मीडियावर कुणासोबत काही बी करत नाहीत असं स्पष्ट सांगते मी. हा, घरात आमचा नवरा, आम्ही त्याची बायको, आमचं घर, आमचं पणन, आम्ही काय बी करू घरात. बरोबर आहे का नाही. हा, तर पॉइंट असा आहे ह्या सोशल मीडियावर लग्न नाही झालेलेच नाही असं ज्या त्या विचाराचे मुलं मुली पुरुष स्त्री बाई जे कुणी त्या विचाराचे असतील ना व्हिडिओ कॉलवर ते काही ना काहीतरी वाईट वागणूक वागणारे. आणि त्यापैकीच आपण एक पॉइंट हे पकडूया, बिगर लग्नी. त्याच्यामध्ये आपण बिगर लग्नांना उचलून धरूया. काय डोक्यावर नाही घ्यायचं, फक्त उचलून धरायचं थोडस. हा, तर बिगर लग्नांचा पॉइंट मी तुम्हाला तुमच्या समोर मांडत आहे की जेव्हा बिगर लग्ने मुली बघायला जाते, तर मुली बघायला जाते, बिगर लग्ने मुली बघायला जाते. तर त्या मुलीला ते जवळून बघत येतं. इतकं जवळून सोशल मीडियावरच्या म्हाताऱ्या बाईला, तरुण मुलीला, कुण्याच बाईला म्हणजे स्त्रीला इतक्या जवळून तर बघणं होत नाही बरं का. असं जवळून हा, समोरून फक्त फोनमधून बी बघण्याची एक पद्धत आणि दाखवण्याची सुद्धा प्रथा त्याच्यावर अवलंबून असते. पण ज्या मुलीला बघायला जातोय मुलगा ते जवळून बघत आहे आणि मग ते फिक्स असू की नसू
मुलगी तर बघितली ना मुलानं, आला संध्याकाळी घरी, पडला अंथरुणात, बघितलेल्या मुलीलाच केलं गेस्ट, ठेवली नजरात, बसला खाली, झाला समाधान. अशा घटना तुम्हाला काय वाटतंय, घडत नसते ना? कमेंट करून सांगा मला. हे डाऊट नाही, हे डाऊट क्लिअर मी केला म्हणायचं, डाऊट क्लिअर मी केला म्हणायचं, कळलं का? ह्या अशा घटना का नाहीत घडत बरं? अशा कितीतरी मुली बघायला जात असते ना, ते बिगर लग्ने, आणि कुठं चांगली वाटत असेल, कुठं वाईट वाटत असेल, कुणी आवडत असेल, कुणाला ते आवडत नसेल, ठीक आहे, नाही आवडली मुलगी तिला ते नजरात आणीत नसते ना, डोळ्यासमोर ठेवीत नसते ना. जसं की सोशल मीडियावरल्या आयडियावर बाया ज्या असतात ना, माझ्यासारख्या म्हाताऱ्या म्हणा, तरुण म्हणा, कोणत्या बी म्हणा, मन गेलं की मग तिची आयडी खोलायची, तिचा व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ एकीकडे बघायचा आणि एकीकडे हात चालू, असे व्हिडिओ ह्या इंस्टाग्रामवर येईल. त्या इंस्टाग्रामनं एवढी वाट लावली ना संसाराची, परिवाराची, नवरा बायकोच्या नात्याची, आणि त्याच्यामध्ये तिसरा नाही, चौथा नाही, पाचवा नाही, लाईन लागायली आहे. असं तुम्ही मोजमाप करू शकत नाही, कळलं का? मेसेजला रिप्लाय गेला की काही ना काहीतरी पाणी मुरतंय असं समजायचं, कळलं का? हा, तर हे अवघड झालेलं आहे, पण त्याच्यातून मार्ग कोणताच कसलाच निघू शकत नाही. ते कौरव ज्याची त्यानं आपापली स्वतःची एक वृत्ती, नीतिमत्ता एकदम नेक नाही ना ठेवली, तोपर्यंत आपली स्वतःची नीतिमत्ता जर प्युअर ठेवली तर मग हे सगळं थांबणार आहे, सगळं थांबणार आहे. आता माझ्या इंस्टा आयडीवर लाखाच्या पुढे गेली बरं का माझी आयडी, अशा शिव्या देऊन 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 नुसत्या शिव्या देऊन देऊन बिचारे ज्याने पुन्हा मला माझ्या आयडीला फॉलो केलेलं आहे ते माझ्या शिव्या खाण्याच्या पात्र नाही. तर बरं का तर त्यानं आयडी फॉलो करून ठेवली, पण ते माझ्या समोर असे कमेंटद्वारे, मेसेजद्वारे आलेलेच नाही. जे कुणी कमेंटद्वारे माझ्या समोर घाण पद्धतीने त्याला नुसतं घाणच करून ठेवते, माहिती आहे ना तुम्हाला मी. हा, मग जरी बी त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय असन बरं का, लपून छपून, मी काही ते गॅरंटी घेऊ शकत नाही. हे खरं आहे. व माझी म्हातारी ना, ही म्हणजे हीच म्हातारी नाही, ह्या सोशल मीडियावरच्या म्हाताऱ्या, ह्या सोशल मीडियावरच्या म्हाताऱ्या चमत्कारी कशाबद्दल म्हणायचे तुम्हाला? चमत्कारी कशाबद्दल? चमत्कारी आहे का कशाबद्दल? काय कुणी बी या म्हणतात वयन पप्पी घ्या, तसं नाही. आम्हाला जगू द्या. आम्हाला हे सोशल मीडिया, सोशल साईट जे आहे ना, एक ग्रह असल्यासारखं झालंय, दुसरं ग्रह. हा, आणि आम्ही त्या ग्रहावर जाऊन आमचं आयुष्य जगायला अशी फिलिंग येते आम्हाला म्हातारी यायला. तर मग आम्ही आमच्यासाठी जगायला तर जगू द्या. तुम्हाला बघू वाटत नसलं तर नका बघू, बघू वाटत असलं तर एक आनंद घ्यायचा जा, जसे आम्ही आनंद घ्यायला बघायला बरं का. म्हातारपणाला लई दिवस बघितलेले असते तर वाईट 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 वाईट. तर तिथं काय व्हायला माहिती आहे का, कुणाच्या बुद्याला जरा वेगळीच फीड घुसती काही.
त्याच्याबद्दल जराशी मी नाही घेऊ शकत बरं का. हा, आता पार्टीला काय डोळे असतात का, पार्टीला डोळे असतात का, तसं आपल्याला आपल्या महागारी कोण काय विचार करायला आपल्याबद्दल, की आपण कसं काय सांगावा. काय बाय बेकार आहे. जर तुम्ही समोरून म्हणलं तर मग मी तुम्हाला काय बोलायचं काय सांगायचं ते मी सांगू शकते, पण तुम्ही तुमच्या मनातच ठेवता. काय बाय बेकार आहे. पण त्या बाईला बघितल्याशिवाय झोप येत नाही. आता हे मला कसं कळणार आहे ते फक्त तुम्हालाच माहिती आहे. असे पण लोक माझ्या आयडीवर असू शकते तर बरं का. लाखाच्या पुढं आयडी गेलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं त्या मायला उगा 10-12 4-5 जणच लाईक करते, कमेंट करते. बाकी कोणी त्या आयडीवर फिरकत सुद्धा नाही. आता व्हिडिओ तर प्रत्येकाच्या ज्यांनी फॉलो केलंय त्याला पोहोचत असेल बरं का. व्हिडिओ बघायचं, वर ढकलायचा, ठीक आहे. त्या लाईकनं, त्या कमेंटनं, त्या यूजनं, त्या इंस्टाग्रामवर म्हणते मी, त्या इंस्टाग्रामवर काही फायदा नाही. नुसती ती भिकारपंथी आहे. हा, पण नुसती भिकारपंथीच नाही, ते इंस्टाग्राम चांगल्या संसारामध्ये असा सत्यनाश करून सोडायले ना. लेकरा बाळाचा वनवास, नवऱ्याचा वनवास, कुठं बायकोचा वनवास, कुठं नवराच गेला ढगात, कुठं बायकोलाच टाकलं पुण्या नाल्यात. कायच करावं ह्या इंस्टाग्रामला. आणि त्या इंस्टाग्रामच्या अगोदर ते फेसबुक आहे असं मला वाटायलंय. हा, फेसबुकवर ते मॅसेंजर जे असते का, मॅसेंजर आणि फेसबुकचं स्टेटस, कारणीभूत फेसबुकचं स्टेटस आणि मॅसेंजर स्वतःला उद्ध्वस्त करून घेण्याला हे परफेक्ट पॉइंट आहे. आता असं नाही की बायाच उद्ध्वस्त व्हायला का, बाया उद्ध्वस्त करायला गाडी यायला, कळलं का. हा, म्हणजे असे व्हिडिओ बघायला भेटत येतं बरं का. त्या फेसबुकवर बी व्हिडिओ बघायला भेटत येतं की चॅट केलेल्या त्या पुन्हा अपलोड करते तर चॅट. हा, फेसबुकवर चॅटिंग जी केलेली असते का, कुणाला कोण काय बोललं, कुणाला कोण काय नाही बोललं, ते पुन्हा अपलोड करीत येतात. त्यांना काय होणार आहे ढेकळं, त्यांना काय होणार नाही. तुमचं खर्चीकरण किती तुम्ही करून घेतलंय हे जगाला मेसेज जात या. ऐकलं का. तर कुणी बी झालं हाय हॅलो आणि त्याच्या पुढं मेसेजवर मेसेज जर यायला लागले तर त्या माणसाला ब्लॉक करून टाकायचं, त्या बाईला ब्लॉक करून टाकायचं. आपल्याकडं ऑप्शन आहे. आपल्याला जेव्हा बोलायचं तेव्हा ठीक आहे, पण ते मेसेजवर मेसेज करा बोला आणि द्या हिवाळून. असं जर केलं तर माणूस सुरक्षित राहतंय. काही कुठं धक्का लागत नाही. केसाला सुद्धा कळलं का. तर मग उगाच पांचटपणा लावीत बसायचं आणि मग ते अपलोड करीत बसायचं. बघा मला ही अशी म्हणली, बघा मला ही तशी म्हणली, बघा भावाईनो, बघा बहिणीनो. अरे कुणाचा भाव कुणाची बहीण, आपलं नाही आपल्याला. कुठं लेपून तुम्ही नुसतंच भाव आणि बहिणी म्हणतात. मी म्हणते का हाय हॅलो सर्वांना हाय एवढंच म्हणते. हा, मला माहिती आहे लोक माझे व्हिडिओ बघितले तरी लाईक देत नाहीत. मग काय उपयोगाचे ते